नमस्कार, मी आशिष जाधव. मला बोलायचं आहे मध्ये तुमचं स्वागत. दोन बातम्या आल्यात, दोन्ही महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्हींचा एकमेकांशी संबंध सुद्धा आहे. पहिली बातमी आहे, कोविडमुळे देशात जवळपास 4.5 लाख लोकांचा बळी गेला. जे भारतीय आहेत त्यांच्या वारसदारांना 50,000 रुपयांची मदत आपण देऊ शकतो असं प्रतिपादन केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात केलंय. दुसरी बातमी आहे दिल्ली हायकोर्टातून. तिथे पंतप्रधान कार्यालयानं असं सांगितलं की पीएम केअर्स फंड हा खाजगी ट्रस्टचा फंड आहे, त्याच्याशी भारत सरकारचा संबंध नाही आणि म्हणून या पीएम केअर ट्रस्टमधली कुठलीही माहिती अधिकारात देता येणार नाही. यामध्ये किती पैसे जमा झाले, कसा खर्च झाला, हे सर्व काही आम्हाला वाटेल तेव्हा वेबसाईटवरती दाखवू असं प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयानं दिल्ली हायकोर्टात केलंय. या दोन बातम्यांचा जर का आपण संबंध लावला तर तो असा आहे की आज देशभरात कोविडमुळे 4.5 लाख लोकांचा बळी गेला असेल. त्यांच्या वारसदारांना सरकार 50,000ची मदत करणार असेल आणि ती मदत केंद्र सरकार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देत असेल तर मग हा जो निधी आहे तो नेमका कुठून येणार आहे? पीएम केअर्स फंडमध्ये जो निधी आतापर्यंत जमा झाला आहे त्या निधीचं काय झालं? त्यात कोणी कोणी निधी जमा केला? काही लोकांनी स्वेच्छेनं आपल्या परीनं देणगी दिलेली आहे, ती नेमकी कशा पद्धतीची आहे? काही संस्थांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड हा दिलेला आहे, मोठमोठ्या कंपन्यांनी दिलेला आहे. नेमका पैसा आला कसा पीएम केअर्स फंडमध्ये आणि त्याचं काय होतंय किंवा काय झालंय हे जाणून घेण्याचा अधिकार आम्हा भारतीयांना म्हणजेच भारतीय नागरिकांना नाही आहे असं केंद्र सरकार ॲफिडेव्हिट करून म्हणजेच प्रतिज्ञापत्र करून दिल्ली हायकोर्टात सांगतंय. खरं तर पीएम रिलीफ फंड या नावानं आपल्याला माहिती आहे की अगदी देश स्वातंत्र्य झाल्यापासून या फंडमधूनच आपण वैद्यकीय मदत, दुष्काळासंदर्भातली मदत, कधी पूर आला, महापूर आला त्याची मदत, एखादा हिंसाचार झाला तिथे जी मदत केली जाते तीही मदत. एवढंच नाही तर दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले किंवा जे जखमी झाले त्यांनाही मदत ही पीएम रिलीफ फंडातूनच दिली जाते. पंतप्रधानच त्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि या फंडमध्ये जी काही देणगी येते, जो काही पैसा सरकार आपल्या वतीनं टाकतं याची सगळी माहिती ही माहितीच्या अधिकारात असेल, ही दिली जाते. तिचं ऑडिट सुद्धा होतं म्हणजे लेखाजोखा ताळेबंद तपासला जातो. पीएम रिलीफ फंड हा आपल्याकडे आधीपासून होता. पण जसं 31 डिसेंबर 2019ला पहिला रुग्ण हा देशात आढळला, त्यानंतर मग मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2020च्या की सर्वत्र कोरोनाचे रुग्ण हे आढळायला लागले. 26 मार्च 2020ला पहिला लॉकडाऊन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच लागू केला आणि तेव्हापासून आपण कोरोना काळात आलो. अजूनही आपली सुटका झालेली नाही. बरोबर 27 मार्च 2020लाच पीएम केअर फंडची स्थापना झाली. तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपल्याकडे पीएम रिलीफ फंड आधीच आहे, मग हा पीएम केअर्स फंड कशासाठी? नंतर लक्षात आलं पीएम केअर्स फंड हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत खाजगी ट्रस्ट निर्माण केला गेलेला आहे. याचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधानच आहेत. याच्या विश्वस्त मंडळामध्ये केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय वित्त मंत्री आहेत. इतर काही सचिव मंडळी सुद्धा आहे. तसंच 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर अपॉइंट करण्याचा अधिकार हा पदसिद्ध अध्यक्षांना देण्यात आलाय. अशा पद्धतीनं हा ट्रस्ट म्हणजेच न्यास हा पीएम केअर फंडचा स्थापन करण्यात आला. अनेकांनी मागणी केली. अगदी जानेवारी 2021 मध्ये 100 माजी IAS अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं की तुम्ही पीएम केअर्स फंडची माहिती जनतेसाठी खुली करा.
यामध्ये नेमका किती निधी आलेला आहे. याचं कारण असं होतं की 27 मार्च 2020ला पीएम केअर्स फंडची निर्मिती झाली. आजही आत्ताही pmcares.gov.in या वेबसाईटवरती जर का तुम्ही गेलात तर तिथे 31 मार्च 2020 पर्यंतचीच म्हणजे पहिल्या 5 दिवसांची, जेव्हापासनं हा पीएम केअर फंड स्थापन झाला म्हणजेच पहिल्या 5 दिवसांचीच माहिती त्यावरती आहे. या 5 दिवसांमध्ये पहिल्या 3076 कोटी रुपये हे पीएम केअर फंड्स मध्ये जमा झाले, तेवढं उत्पन्न दाखवलं गेलेलं आहे. आज 2021 सप्टेंबर महिना आहे, म्हणजेच जवळपास 1.5 वर्ष होत आलेला आहे. 1.5 वर्षापर्यंतची माहिती ही या पीएम केअर फंड मधली दिसत नाहीये, ती वेबसाईटवरती येत नाहीये. यामध्ये 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतची म्हणजेच संपूर्ण एका आर्थिक वर्षाची माहिती सुद्धा नाहीये की नेमका किती निधी यामध्ये जमा झालाय. काँग्रेसनं आरोप केलाय किमान 50,000 कोटी रुपये आतापर्यंत पीएम केअर्स फंड मध्ये जमा झालेले आहेत. त्याचा लेखाजोखा ताळेबंद कोणालाही माहिती नाहीये. त्यातनं नेमके किती पैसे खर्च झाले, मध्यंतरी व्हेंटिलेटर्सला दिले गेले, ऑक्सिजन प्लांट्सला दिले गेले, वेगवेगळ्या राज्यांना दिले गेले, अशी माहिती पुढे आली. पण माहितीच्या अधिकारात ती माहिती आपल्याला मिळत नाहीये. भारतीय नागरिकांना तो अधिकारच नाही असं ॲफिडेव्हिट, प्रतिज्ञापत्र पंतप्रधान कार्यालयानं अलीकडेच दिल्ली हायकोर्टात दाखल केलंय. दिल्लीतलेच एक वकील सम्यक गंगवाल यांनी या विरोधात याचिका दाखल केली. त्या याचिकेत त्यांनी असं म्हटलंय की जर का केंद्र सरकारच्या अखत्यारीत, पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीत या फंडमध्ये कोणता निधी येतो, कसा निधी खर्च करायचा हे ठरतं. या फंडचे विश्वस्त खुद्द पंतप्रधान जे पदसिद्ध अध्यक्ष आहे फंडचे, इतर मंत्री जे 3 मंत्री त्यामध्ये आहेत, असं असताना केंद्र सरकारचा या फंडशी काहीच संबंध नाही. हा खाजगी कसा? आणि म्हणून मग राज्यघटनेच्या कलम 12 अन्वये हा सरकारी फंड म्हणून तुम्ही घोषित करा. याची माहिती आरटीआय अंतर्गत लोकांना द्या, म्हणजेच भारतीय नागरिकांना द्या, अशी मागणी ही सम्यक गंगवाल जे वकील आहेत दिल्लीतले, याचिका करतायत, त्यांनी केलेली आहे. त्याच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव प्रदीप कुमार श्रीवास्तव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे दिल्ली हायकोर्टामध्ये. आणि ते असं म्हणतायत की नाही, पीएम केअर्स फंड हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत स्थापन झालेला खाजगी फंड आहे. यातला जो काही निधी जमा झाला असेल तो केंद्र सरकारचा नाही, तो खाजगी ट्रस्टचा आहे. आणि म्हणून माहितीच्या अधिकारात ही माहिती देता येणार नाही. याचं कारणही ते असं म्हणतायत की माहितीच्या अधिकारामध्ये जे आमचे देणगीदार आहेत, म्हणजेच थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन, त्यांच्याविषयीची माहिती आम्हाला देता येणार नाही. यामध्ये संपूर्ण पारदर्शकता आहे. आणि पारदर्शकता आहे म्हणूनच कॅगच्या पॅनलवरती, म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंटकडनं त्या पॅनलवरच्या आम्ही याचं ऑडिट करतो, याचा ताळेबंद तपासून बघतो, लेखाजोखा ठेवतो आणि तो वेळोवेळी वेबसाईटवरती दाखवला सुद्धा जाणार आहे. म्हणून मग हा खाजगी फंड आहे, याची माहिती भारतीयांना देता येणार नाही, अशी भूमिका पंतप्रधान कार्यालयानं मांडली आहे. आता प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे पुढे आलेले आहेत. पहिला प्रश्न हा आहे की जर का L&T सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीकडनं निधी घेतला गेला असेल, परकीय निधी मोठ्या प्रमाणात आला असेल देणगीच्या रूपात, तसंच सरकारी, निमसरकारी आणि सार्वजनिक उपक्रमांमधील अनेक घटकांकडनं संस्थात्मक आणि वैयक्तिक स्वेच्छेनं देणगी घेतली गेली आहे, तर मग सरकार ही माहिती का लपवते? LIC सारख्या राष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हे आवाहन केलं गेलं होतं की तुम्ही स्वेच्छेनं देणगी द्या. बँका असतील, सरकारी संस्था असतील,
सरकारी बाबू असतील, कर्मचारी असतील, सर्वांना हे आवाहन केलं गेलं की PM केअर्स फंडामध्ये तुम्ही स्वेच्छेनं देणगी द्या. मग अशा वेळी पारदर्शकता का नको, कारभार पारदर्शी का नको, यावरती सुद्धा सत्ताधारी पक्षाचं म्हणजेच भाजपचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांच्या नावानं हा ट्रस्ट आहे, मोठमोठ्या कंपन्या आपला CSR फंड देत आहेत, ते केवळ आणि केवळ पंतप्रधानांकडे बघून देत आहेत आणि म्हणून तो खाजगी फंड हा झालेला आहे. त्यातला निधी हा लोकोपयोगी आहे, जरी तो सरकारचा नसला तरी लोकांसाठीच तो खर्च होणार आहे, याविषयी कोणीही शंका बाळगू नये. प्रश्न इथं संपतो का, तर नाहीच नाही. कारण ज्या ट्रस्टचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत, ज्या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि वित्तमंत्री आहेत, अशा वेळी पंतप्रधान कार्यालयच या ट्रस्टची देखभाल करतं. खर्च कसा करायचा हेही पंतप्रधान कार्यालय ठरवतं. पंतप्रधानांच्या अधिकाराचं सगळं होतं. मग जे प्रधान सेवक आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ते जर का या ट्रस्टचे अध्यक्ष असतील तर त्यावरती लोकांचा एवढाही अधिकार नाही की या PM केअर्स फंडमध्ये नेमका निधी येतो कुठून, आला किती, खर्च झाला कसा आणि इथून पुढे तो कसा खर्च होणार आहे. काही जण आरोप करतात, ते आरोप मात्र खूप गंभीर आहे. काहींना असं वाटतंय की या PM केअर्स मधला जो फंड आहे किंवा निधी आहे त्याचा विनियोग किंवा वितरण हे कोविड रिलेटेड कामासाठी किंवा कोविड निवारणासाठी होतोच असं नाही. यातनं काही निधी हा सरकार आपल्या खर्चासाठी तर वापरत नाही ना. जर का असा आरोप झाला तर मग सरकारकडे उत्तर काय आहे, आणि हीच बाब आता दिल्ली हायकोर्टामध्ये पुढे चर्चेला येणार आहे. तेव्हा हे जे PM केअर्सचं प्रकरण आहे हे दिल्ली हायकोर्टात आलंय. आता बघायचं आहे की दिल्ली हायकोर्ट नेमकं यावरती काय भूमिका घेतं.